हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 34 साईजचा डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउज। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग, शिलाई अगदी फिटिंगपर्यंत ब्लाउज दाखवणार आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, इथं मी ब्लाउजचं कटिंग करण्यासाठी डायरेक्ट अस्तर घेतलेलं आहे। नेहमीप्रमाणे अस्तर आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करतो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कट होतात। तर आपल्याला अशा प्रकारे अस्तर जे आहे ते व्यवस्थित 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि इथं बघा, जी त्याची किनारी आहे ना ती थोडी खालीवरती आहे, म्हणून इथं मी एक लाईन मार्किंग करून घेते या प्रकारे। आणि आता या लाईन पासूनच खाली उंचीचं माप टाकणार आहे। 14 इंच उंचीचा मला ब्लाउज तयार करायचा आहे। तर 14 अधिक 1 इंच मार्जिन 15 होतात। त्याच्यापुढे आणखी 1 इंच म्हणजे टोटल आपल्याला 16 इंच उंचीचं इथं अस्तर हवंय, ठीक आहे। कारण फ्रंट पार्टसाठी मार्जिन जे आहे ना ते 2 इंच असतं आणि बॅकला 1 इंच असतं। जे 1 इंच एक्स्ट्रा होते बॅकमध्ये ते नंतर आपण कटिंग करून साईडला काढणार आहोत। यानंतर बघा, मुंडा उंची घेतलेली आहे मी 6.5 इंच वरती आणि इथं आपल्याला अशी आडवी लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। ओके, अशा प्रकारे। आणि आता याच लाईनवरती फोल्ड बाजूकडून आपल्याला 6 इंच वरती मार्किंग करायचं। बघा, मी 6 वर मार्किंग केलं आणि आता शोल्डरचं माप घ्यायचं आहे 5.5 इंच। आजची मापं थोडीशी मागे पुढे झालेली आहेत, पण तुमच्या लक्षात येईल सेम तीच पद्धतीने घेतले, पण अगोदर मी मुंडा उंची वगैरे टाकून घेतली। आता आपल्याला ही लाईन आहे ती वरती जॉईंट करून घ्यायची आहे। आता याच लाईनवरती छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लूजिंग म्हणजे 8.5 अधिक अर्धा घेतलं की 9 झाले। 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1.5 इंच प्रिन्सेस कटसाठी मार्जिन घेतलेला आहे। कमरेचा चौथा भाग आहे 7 इंच, त्यानंतर 1 इंच टक्स मार्जिन, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यापुढे 2.5 इंच प्रिन्सेस कटच्या टक्सचं मार्जिन असे आपल्याला मार्जिन घ्यायचे आहेत। लाईन मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याची मुंडा गोलाई द्यायची आहे। तर बघा, इथं अशा प्रकारे घेतलेला आहे। आणखी अर्धा इंच मी कमरेमध्ये वाढवलेला आहे, तर ते करेक्शनसाठी वाढवलेलं आहे। काय होतं, कधी कधी आपला फ्रंट होतो लहान आणि बॅक मोठा होतो, पण बॅक आपला परफेक्ट असल्यामुळे तो कट नाही आपण करू शकत। यानंतर कोपऱ्यातून मी 1.5 इंच वरती मार्किंग टाकलं आणि गोलाई देऊन घेतलेली आहे। थोडीशी क्रॉसमध्ये आपल्याला अशा प्रकारे कट करायची आहे। तर इथं मी याचं कटिंग करून घेते बाहेरील मार्किंग प्रमाणे। त्यानंतर हे दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करायचे आहेत आणि मग आपण फ्रंट आहे तो वेगळा कटिंग करणार आहे। बॅक पार्टमधून आपल्याला फ्रंटसाठी जे वाढवलेलं मार्जिन होतं ते कट करून काढायचं आहे, ठीक आहे। तर हे सगळं व्यवस्थित कटिंग करायचं आहे लक्ष देऊन। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझा क्लास जॉईन करायचा असेल, ड्रेस क्लास, बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास, नऊवारी साडी क्लास, तर हे तिन्ही क्लास माझ्याकडे अवेलेबल आहेत। नक्कीच तुम्ही घर बसल्या परफेक्ट असे ड्रेस, ब्लाऊज, साडी शिकू शकता। तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मी क्लासबद्दल डिटेल्स देते। बघा, मी बॅक पार्टमधून काय केलेलं आहे, जे काही वाढवलेलं एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते कट करून काढलेलं आहे, ठीक आहे। आता आपल्याला याच्यावरती गळा मार्क करायचा आहे। 2.25 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या बाजूकडून बघा मी 4 इंचावरती मार्किंग टाकलेलं आहे गळा उंचीसाठी आणि 3.5चा इथं बॉक्स तयार केला आणि वरती हा जॉईंट करून घेतलेला आहे असा। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गोलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही बॅकचा पॅटर्न तुमच्या आवडीप्रमाणे हवा तो करू शकता। तर हा सिंपल आहे नेक एकदम राऊंडमध्ये, ठीक आहे। तर मी याला कट करून घेते, तुम्ही हव्या त्या डिझाईनमध्ये याला तयार करू शकता। आता आपला बॅकचं कटिंग झालेलं आहे, मी बॅक साईडला ठेवते। त्यानंतर लगेचच आपण याचा फ्रंट कट करायला घेऊयात। त्याच्यासाठी हे अस्तर व्यवस्थित अगोदर फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला आता फ्रंटची मापं टाकायची आहे। तर पहिल्यांदा येणार आहे गळा रुंदी। तर गळा रुंदी याची 2.25 इंच आहे। 2.25 इंचवरती मी मार्किंग केलं। त्यानंतर गळा उंची टाकायची आहे 7 इंचावरती मी मार्किंग केलं आणि आडवा इथं मार्क केलेला आहे मी 3 इंच। त्यानंतर बॉक्स तयार करायचा आहे आणि गोलाई देऊन घ्यायची आहे। यानंतर आडवा टक्स घेण्यासाठी 4 इंचावरती फोल्ड बाजूकडे मार्क केलं। उंची घेतलेली आहे खालून 5 इंच, वरून म्हणाल तर टक्स उंची घेतलेली आहे 11 इंच। प्रिन्सेसचा शेप देऊन घेतलेला आहे। त्यानंतर इथं बघा टक्स रुंदीचं माप टाकलेलं आहे 2.5 इंच आणि अशा प्रकारे मी इथं टक्सचं मार्किंग केलं। त्यानंतर मुंड्यातला अर्धा इंचाचा टक्स कट होणार आहे, त्याचं मार्किंग केलं आणि शेप देऊन घेतलेला आहे। तर आता पूर्ण आपलं इथं कटिंग झालेलं आहे। मी केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करते, ठीक आहे। मार्किंग झालेलं आहे, मी याला कट करते। गळ्याचं कटिंग केलेलं आहे। त्यानंतर जे फोल्ड अस्तर आहे हे फोल्डसुद्धा मी इथला कट केला, कारण फ्रंट हुक ब्लाऊज आहे हा। आणि इथला जो अर्धा इंचचा टक्स होता खाली जो होता तो इथं मी कट केलेला आहे। परफेक्ट असा आपला प्रिन्सेस कट कटिंग झाला।
याच्यानंतर आता बाही कट करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला अस्तर फोल्ड करायचा आहे, घडी टाकायची आहे 9.5 इंच फिक्स। ठीक आहे, 9.5ची घडी घेतलेली आहे मी, सगळ्या साईजसाठी येणार नाही, फक्त 34 साईजसाठी आहे। तर मी याला कट करून घेतलेला आहे। कट केल्याच्या नंतर आपल्याला उंची टाकायची आहे आता, तर उंची घेणार आहे मी याची जेवढी तयार पाहिजे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 11.5 इंच। ठीक आहे, 10.5 इंच उंचीची बाही तयार होणार आहे। याची आडवी लाईन मार्क करून घेतली, कॅप हाईट घेणार आहे 3.5 इंच। त्यानंतर 2 इंच आतल्या बाजूकडे आपल्याला सरळ मार्क करायचं असतं, दंड घेर आहे 5.5 इंच, 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तर इकडे असं हे जोडून घेतलेलं आहे लाईन, मी बाहीचा शेप अजून दिलेला नाही, आता आपण देऊयात। 2 इंच आतमध्ये सरळ लाईन मार्क करायची असते मार्जिनची, आणि उरलेल्या भागामध्ये असा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थित नाही आला तर कटिंगमध्ये व्यवस्थित करू शकतो आपण, किंवा मार्किंगच व्यवस्थित करून पुन्हा कट करूयात। तर अशा प्रकारे थोडंसं क्रॉस घ्यायचं असतं। केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याची कटिंग करून घेत आहे। बघा, बाहीचं इथं मार्किंग झालं, मी आता कटिंग केलेलं आहे। फ्रंट साईडची गोलाई आत्ताच कट करायची नाही, तर ती नंतर करायची आहे, पुढे बघा तुम्ही। तर अशा प्रकारे सगळं अस्तर जे आहे त्यात आपलं कटिंग करून झालेलं आहे। हे सगळे पार्ट आपल्याला ठेवायचे आहेत मेन ब्लाऊज पीसवरती, आणि 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला, म्हणजे जो मेन कपडा आहे ना तो 1/2 इंच अस्तरपेक्षा जास्त कटिंग करायचा आहे, त्याच्यामुळे अस्तर जोडायला आपल्याला परफेक्ट येतं। पटकन मी सगळे पार्ट कट करून घेतले, आणि आता मी फटाफट तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवते। बॅक पार्टचं मी मेन कपड्यावरती सगळीकडे शिलाई देऊन याची व्यवस्थित अस्तर जोडून घेते। त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी कट करून काढते। शिलाई प्रॉपर फिनिशिंगमध्ये करायची आहे। ठीक आहे, अस्तर आणि मेन कपडा हे दोन्ही एकत्र परफेक्ट असे जॉईंट व्हायला हवेत। वरचा कपडा लूज आहे, अस्तर लूज आहे असं नको, कुठेही घडी पडायला नको, प्रॉपर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची। तुम्ही हवं तर याला पिना लावा आणि मग नंतर शिलाई करा। बघा, मी याचा जो काही एक्स्ट्राचा कपडा होता ना तो कट करून काढलेला आहे। मी फोल्ड केलं, ह्याला सेंटर मार्क केलेला आहे, साईड पार्ट सेंटरपर्यंत मी फोल्ड करून टक्स रुंदी घेते आहे 1/2 इंच रुंदी आणि 4.5 इंच उंची या साईजचा इथं मी टक्स घेतलेला आहे। दोन्ही बाजूकडे सेम आपल्याला इथं हा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे। ठीक आहे, तर या प्रकारे टक्सचं जे काही माप आहे ते टाकून झालेलं आहे, शिलाई करून झालेली आहे फिनिशिंगमध्ये। त्यानंतर आपल्याला क्रॉस कटिंग करायचा आहे 1/2 इंचाचा, तर मी क्रॉस मार्किंग करून घेतला आणि याला इथं कट केलेलं आहे। कट झाल्याच्या नंतर मुंड्याच्या बाजूकडे पण थोडंसं करेक्शन केलं, थोडं खालीवरती दिसत होतं म्हणून। आता मी याला लगेच कमरपट्टी लावून घेत आहे। कमरपट्टी आपण नेहमी सरळ भागाकडून लावतो, आतमध्ये फोल्ड करतो, आणि ही पट्टी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, एक वरून दाब शिलाई द्यायची आहे। त्यानंतर पूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आहे आणि याच्या किनारीला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे एकदम कमी वेळात प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला बॅक तयार झालेला आहे। सेम याच प्रकारे आता आपण बाही पण पटकन तयार करून घेऊयात। तर बाही आपण 1/2 इंचचं मार्जिन घेऊन फोल्ड करतो। मी खालचं कटिंग केलेलं नव्हतं, कारण 1 इंच उंची मी त्याची कमी केली आहे। अचानक ठरलं की त्याला पायपिंगची लेस लावायची आहे, म्हणून मी 1 इंच उंची त्यातून मायनस केलेली आहे। ठीक आहे, तुम्ही आहे अशी घ्या, आणि पायपिंगची लेस वगैरे लावणार असेल तर पूर्ण उंचीमधून तेवढी उंची मायनस करावी लागते, तर ते तुम्ही करू शकता। मी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन इथं शिलाई देऊन घेतली। ठीक आहे, सरळ बाजूकडून। त्यानंतर बाहेरच्या बाजूकडे हे अस्तर केलं, वरून एक दाब शिलाई दिली। त्याच्यानंतर संपूर्ण अस्तर मी आतमध्ये फोल्ड केलं, याच्या किनारला शिलाई दिली। बघा, मी आणखी एकदा सांगते, बाहीमधून मी 1 इंच कट केलेलं आहे, कारण त्या मापाचं पायपिंगची लेस लावायची आहे म्हणून। ठीक आहे, सगळीकडे शिलाई देऊन एक्स्ट्राचा कपडा कट करायचा। मी सेम दुसरी बाही अशीच तयार केलेली आहे। आता सेंटर काढायचा आहे, फ्रंट साईडचा मुंडा गोलाई मार्क करायची आहे, केलेल्या मार्किंगवरून कटिंग करायचं आहे। दोन्ही बाही एकत्र आहे, दोन्हीची सरळ बाजू आत आहे, आणि फ्रंट साईडचं मार्किंग केलं बाहीवरती, त्याचबरोबर सेंटर मार्किंग करून घेतला, आणि जिथे आपण मुंड्याच्या बाजूकडे फोल्ड करून जे काही कमी जास्त दिसत होतं ते कट केलं। बघा, इथं मी याला पायपिंगची अशी लेस लावून घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता किंवा प्लेन ठेवू शकता। आता हे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आहेत, मेन फॅब्रिक आहे हे, आणि कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवायचं, सगळीकडे शिलाई द्यायची, एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा। माझा हा पार्ट तयार झालेला आहे। सेम कटोरीसुद्धा अशीच तयार करायची आहे, मी रेडी करून घेते।
बघा समोरासमोर ठेवून पार्ट तयार करायचे परफेक्ट। आता आपल्याला इथं द्यायची आहे याला शिलाई। तर आर्म होलच्या बाजूकडून कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे। कटोरी अजिबात ओढायची नाही, हलक्या हाताने तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर बघा मी दोन्ही बाजूकडची तुम्हाला कटोरी जॉईंट करून दाखवते। बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन एकसारखं घ्यायचं आहे, मार्जिन कमी जास्ती करू नका। व्यवस्थित शिलाई करून कटोरी जॉईंट करा। सेम या बाजूकडची पण अशी जोडून घेऊयात। ही पण मी आर्म होलच्या बाजूकडून स्टार्ट केलेला आहे। आणि तुम्हाला लक्षात आहे का बघा, आपण फ्रंट साईडचा आर्म होल कटिंग केलेला नव्हता, तर तो आपल्याला आत्ता कटिंग करायचा आहे जेव्हा आपण त्याची कटोरी जोडतो त्यावेळी, ठीक आहे। तर हे आपल्याला जरा कमी जास्त वगैरे झालं तर तिथं ते आपण त्या कटिंगमध्ये त्याला ॲडजस्ट करू शकतो। पहिलं कटिंग थोडं वेगळं होतं, आत्ता जरा चेंज केलेलं आहे। तर तुम्ही या प्रकारे ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता। आता आपल्याला काय करायचं बघा, हे दोन्ही असे एकत्र ठेवायचे आहेत, एकावर एक मिळवून ठेवायचे आहेत। आणि खाली तुम्हाला दिसतंय उंची आपली कमी जास्त आहे, तर ह्याला लेवल करायचं आहे। तुम्हाला माहिती आहे ना आपण 1 इंच जास्त का घेतलेलं आहे, तर हे करेक्शन करण्यासाठीच ते 1 इंच जास्त घेतलेलं असतं। तर ते कट करून लेवल करायची। त्याच्यानंतर लगेच इथं गोलाईचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे आणि इथे पण गोलाई कट करून घ्यायची आहे। मुंडा गोलाई आहे ही, ठीक आहे। मुंड्याची गोलाई आहे, कट करून घ्यायची आहे अर्धा इंच। डायरेक्ट कटिंग करू नका, जास्त होईल। त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवून कन्फर्म करायचं आहे की बाबा आपल्याला हुकपट्टी कोणत्या बाजूला हवी आहे, उजव्या की डाव्या। प्रत्येकाची साईज सेम नसते, म्हणून तुम्ही कन्फर्म करा आणि त्या बाजूकडे हुकपट्टी आईपट्टी लावून घ्या। इथं मी लावत आहे ही हुकपट्टी। तर सरळ बाजूकडून पट्टी बसवली मी पाव इंचाचं मार्जिन घेऊन। त्यानंतर संपूर्ण पट्टी मी आतमध्ये फोल्ड केली आणि अशी वरून एक शिलाई देऊन घेतलेली आहे। आपली हुकपट्टी फिनिशिंगमध्ये लावून तयार झाली। अशीच आपण आता आईपट्टी लावूयात। तर आईपट्टी मी मेन फॅब्रिकची लावते। तर ही ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून लावायची पाव इंचाचं मार्जिन घेऊन आणि ही पट्टी आपल्याला करायची आहे सरळ बाजूकडे फोल्ड, ठीक आहे। अशा प्रकारे बघा व्यवस्थित। तुम्हाला जर माझा हा ब्लाऊज आवडला असेल, शिकवलेलं आवडत असेल आणि तुमची इच्छा असेल की मलाही परफेक्ट ब्लाऊज यावेत फिनिशिंगमध्ये, फिटिंगमध्ये, किंवा तुमच्या काही चुका होत असतील त्या तुम्हाला दूर करायच्या असतील, तर तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स क्लास जॉईन करून शिकू शकता, समजू शकता, परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार करू शकता। आता आपल्याला अशा प्रकारे हे एकावर एक ठेवून त्याचं करेक्शन करून घ्यायचं आहे। आता मी याच्यावरती ठेवलेला आहे याचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र घेऊन आपल्याला याचे शोल्डर जॉईंट करायचे आहेत, ठीक आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई द्यायची आहे याला। तर मी याची शिलाई देऊन घेतली, डबल शिलाई केलेली आहे। आता आपल्याला मुंड्याच्या बाजूकडून दोन्ही पार्ट असे एकत्र मिळवून ठेवायचे आणि खालच्या बाजूकडे बघायचं किती जास्त आहे आणि ते बॅक पार्टच्या उंचीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं। त्यानंतर हे दोन्ही पार्ट असे फ्रंटचे एकत्र पकडायचे। जिथं मार्किंग केलेला आहे तर तो तयार भाग आहे, तर तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन लागेल, म्हणून त्याच्या खाली अर्धाचं मार्जिनचं मार्किंग करायचं। उरलेला सगळा जो पार्ट आहे तो असा तिरका आपल्याला कट करून घ्यायचा आहे कटोरीपर्यंत आणि पुन्हा एकदा चेक करायचं की आपली हुक आणि आईपट्टी सेम आहे का, असेल तर ठीक आहे, नसेल तर ती लेवल करून घ्यायची आहे आणि लगेचच कमरपट्टी बसवायची आहे। तर ही कमरपट्टी बसवताना अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि आपल्याला शिलाई करायची आहे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक दाब शिलाई द्यायची। त्याच्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि इथे एक शिलाई द्यायची। तर समोरून पट्टी पण फोल्ड करून घ्या तुम्ही आठवणीने, ओके। सेम याच प्रकारे इकडची पण तुम्हाला पट्टी दाखवते। तर या ब्लाऊजमध्ये बघा मी दोरी पाइपिंग याला करणार आहे आणि त्याचं कटिंग शिलाई मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही, पण तुम्ही नॉर्मल पाइपिंग करू शकता। भरपूर पाइपिंग दाखवलेलं आहे मी, पहिले व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल। तुम्हाला पट्टीगोट दाखवलेले आहेत, पाइपिंग दाखवलेलं आहे, त्या प्रकारे तुम्ही याला पाइपिंग करून हा जो ब्लाऊज आहे तो कंप्लीट करू शकता, ठीक आहे। तर व्हिडिओ बरेच मोठे होतात, तर हा शॉर्टमध्ये मी दाखवलेला आहे। म्हणजे त्याचं पाइपिंगचा जो व्हिडिओ होता ना तो मी शूटच केलेला नाही आहे। मी संपूर्ण तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग, शिलाई, फिटिंग सगळं दाखवलेलं आहे। पाइपिंग फक्त तुम्ही नंतर त्याला जॉईंट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। दोन्ही शोल्डर जॉईंट झाल्याच्या नंतर मी कमरपट्टी लावून घेतली। आपला पार्ट तो फायनल झालेला आहे। आता लगेच याला लावायची आहे बाही, ठीक आहे। तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथं बसवायची आहे बाही। तर व्यवस्थित इथं शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा मी बाही अजिबात ओढत नाहीये, जसा बाहीचा आकार कट केलेला आहे त्या आकाराप्रमाणे पार्ट फिरवत त्याच्यावरून मी शिलाई देत आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन।
आणि मी सेंटरपासून बाही बसवलेली आहे। पुन्हा उरलेला जो भाग होता दुसऱ्या बाजूचा तो पण मी सेंटरपासूनच बसवायला सुरुवात केलेली आहे। आपली बाही कधीही कमी पडत नाही, झाली तर थोडी जास्त होईल तर ती आपण कटिंग करून क्रॉसमध्ये काढतो आणि यामुळे फिटिंगला अजिबात प्रॉब्लेम येत नाही। ठीक आहे, तुमचे बरेच जणांचे प्रॉब्लेम्स असतील की बाही कमी पडते किंवा मोठ्या साईजचे ब्लाउज कसे कट करू, घडी किती टाकू, याबद्दल सगळ्या डिटेल्स तुम्हाला क्लासमध्येच मिळतील, परफेक्ट मिळेल। ठीक आहे, तर एक्स्ट्रा झालेली बाही अशी आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करायची आहे। त्यानंतर बॅक पार्टला फोल्ड करायचा आहे, सेंटर मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्या सेंटरपर्यंत आपला फ्रंट मॅच करून घ्यायचा आहे आणि साईडने ब्लाऊज जॉईंट करायचा आहे। ठीक आहे, कमरेचा जो बॅकला आपण सेंटर मार्क केला तो सेंटर आहे, त्याच्या समोर आपल्याला हुकपट्टी आईपट्टी ठेवून साईडने ब्लाऊज जॉईंट करायचा आहे। जो काही आपला कमी जास्तचा भाग आहे तो क्रॉसमध्ये कट करायचा। आपण अशा प्रकारे ब्लाऊजचं फिटिंग केलं की ब्लाऊज जो आहे ना तो एकसारखा फिटिंग होतो, कमरेचे चारही भाग समान होतात, चेस्टचे समान होतात, तुमचं हुकपट्टी आईपट्टीमध्ये गॅप राहणार नाही। तर तशा प्रकारे फिटिंग करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सेंटर काढून इकडं हे करायचे, पण तुम्ही मापसुद्धा व्यवस्थित घेतलेली पाहिजेत। तर हे तुम्ही अशा प्रकारे फिटिंग करून परफेक्ट ब्लाऊज जो आहे तो तयार करू शकता। पहिला मेन पाया तर तोच आहे मापाचा, तर माप तुमच्याकडे परफेक्ट असणं गरजेचं आहे। आता ब्लाऊज करायचा आहे उलटा, त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ते झाले की मग लगेच फिटिंग करायचं आहे। फिटिंग झाल्याच्या नंतर तुम्ही याला नॉर्मल पाइपिंग करू शकता, जी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले, किंवा तुम्ही दोरी पाइपिंग पण करू शकता, किंवा तुम्ही याला पट्टी गोट करू शकता। ते नसेल तर तुम्ही पेपर कॅनव्हासवरती गळा तयार करू शकता। ठीक आहे, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा, पण आता पेपर कॅनव्हासवरती गळा तयार होणार नाही, इथं फक्त पाइपिंग किंवा पट्टी गोट हे दोनच ऑप्शन आहेत आणि तिसरा दोरी पाइपिंग, या तिन्हीपैकी तुम्ही काही करू शकता। आता आपल्याला दोन्ही बाजूकडे अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, त्यानंतर फिटिंगची मापं टाकायची आहेत। तर बघा आपण फिटिंग टाकून घेऊयात आता। तर छातीचा चौथा भाग होता 8.5 इंच, पण मी याचं फिटिंग 9च करणार आहे, कारण थोडासा कस्टमरला ब्लाऊज लूज हवा आहे म्हणून। 7 इंच कमरेचा चौथा भाग होता आणि 5.5 इंच दंडघेर होता। ही तिन्ही मापं आपल्याला एकत्र मॅच करायची। आता इथं तुम्हाला दिसतंय का, आपली जी लाईन आहे ती फिटिंगची ती अगदी सरळ रेषेमध्ये आलेली आहे, कुठेही क्रॉस झालेला नाही। आणि बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की ब्लाऊजचं फिटिंगच व्यवस्थित येत नाही, तिरकं येतं, मुंड्यामध्ये ब्लाऊज दाटतो, शोल्डर उतरतात, बरेच काय प्रॉब्लेम असतात। तर त्याच्यासाठी तुमची मापं तुम्ही व्यवस्थित घेणं आणि ती मार्क करणं, त्यानंतर सगळ्या पुढच्या स्टेप आहेत, पण ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुमच्या परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे। शिलाई देऊन घेतलेली आहे, फिटिंगची एक दिली आणि त्याच्या बाजूला आणखी 3 एक्स्ट्रा शिलाई दिलेल्या आहेत। मी त्या 1/2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे त्या शिलाईमध्ये, म्हणजे लूज फिटिंग तर नाही, पण लूज तर नक्कीच करू शकतो। इकडे पण सेम तीच मापं टाकली, दंडघेर 5.5 इंच, छातीचा घेर 9 इंच आणि कमरेचा घेर 7 इंच म्हणजे चौथा भाग, हे मापं टाकून आपल्याला फिटिंग करायचं। आता बघा हा जो ब्लाऊज आहे ना तो मी अर्धा इंच लूजिंग ठेवून का फिटिंग करते, कारण ह्यांना तर लूज हवा आहे, पण तुम्हाला सांगते जर तुमचं पहिल्यांदाच कस्टमर तुमच्याकडे आले असेल ना, डायरेक्ट चौथ्या भागाने फिटिंग करू नका। काही वेळा कस्टमरचं जे अंग आहे ना ते दिसताना लहान दिसतं, मापात पण येतं, पण ब्लाऊज ॲक्च्युअलमध्ये त्यांना खूप फिटिंग बसतात चौथ्या मापाचे। तर सुरुवातीला तुम्ही कधी पण थोडंसं लूज ठेवा फिटिंगला, म्हणजे चौथा भाग अधिक अर्धा इंचाचं लूजिंग, अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करून देऊ शकता। आणि जर लूज वाटला तर एखादी शिलाई करून दिली तर प्रॉपर ब्लाऊज बसतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही। ठीक आहे, शिलाई टाकायला 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ लागतो, पण तीच शिलाई काढत बसायचं म्हटलं तर आपला खूप वेळ जातो, तर ती ट्रिक तुम्ही वापरा। आता मी तुम्हाला ब्लाऊज फायनल दाखवते कसा झालाय ते। ह्याला मी पाइपिंग करून घेते आणि प्रॉपर दाखवते ब्लाऊज कसा दिसतोय, तुम्हाला कसा वाटला, काही समजलं नाही कमेंटमध्ये विचारा, काय आवडलं ते पण सांगा। आणि क्लास जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिटेल्स देते। असेच फिनिशिंगमध्ये सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्हाला क्लासमध्ये शिकवले जातात। आणि ब्लाऊजचे पेपर पॅटर्न जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर सुद्धा तुम्ही मला याच नंबरवरती मेसेज करायचा आहे, कॉल शक्यतो रिसीव नाही केला जाणार, कधी क्लासेस वगैरे चालू असतात। बरेच जण काय करतात, डायरेक्ट कॉल करतात, तर कॉल करू नका, तुम्ही मेसेज करून ठेवा, तुम्हाला थोड्या वेळानंतर त्याचा रिप्लाय मिळून जाईल। ओके, तर बघा पुढून पाठीमागून मी दोन्ही बाजूकडून तुम्हाला ब्लाऊज दाखवला, मी त्याला नॉट लावून घेतले, दोरी पाइपिंग केलेली आहे आणि किती परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे। असेच ब्लाऊज शिकण्यासाठी नक्की मला कॉन्टॅक्ट करा। चला तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये।